फ्रेंड, वर्षा पाटीलच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? आय होप चांगले असतील. तुम्हाला आहे ना कामावरून आली त्याच्यात काय असं वेगळं खायची काहीतरी इच्छा होत होती आज. तर मम्मी बोलली काय बनवू. तर त्याच्यानंतर मी बोलली जाऊ दे आज शिरा बनवते. तर चला मग शिरा बनवायला घेऊया. कारण की भरपूर दिवस होत होती शिरा बनव. कारण की आता हे जेवतात त्या हॉलमध्ये. जेवण तर झालंय, अंशू गेलाय बाहेर. तर मग मला असं वाटतं काय बनवू. मला पहिली पत्ता आहे ना असं वेगळं काहीतरी खायचं होतं. मी खोबऱ्याचं बनवणार होती, खोबरं आणि गुळमध्ये. त्याच्यानंतर बोलली काय बनवतो, बोलली जाऊ दे त्याच्यापेक्षा मला बोलतात तू शिरा बनव. एक काम कर, शिरा बनव, शिरा चांगला लागेल, गोड पण होईल. आणि रात्रीचं यांना गोड असं भरपूर आवडतं. मला पण गोड आवडतं, पण मला गोडमध्ये जिलेबी असं सर्व काहीतरी आवडतं. मी आता बोलली चला शिराच बनवूया आपण. तर शिरा बनवण्यासाठी बोलली बनवतेच आहे शिरा, एक काम करते माझी रेसिपी पण होऊन जाईल. तर बोलली चला मग बनवूया. मी आता त्याच्यात टाकलंय, तेल टाकलंय, थोडं तूप पण टाकून देते, मस्त तापू देते. तर बोलली बनवूया काहीतरी वेगळं. तर आता मी तेल आणि तूप दोघं मिक्स करून टाकले गरम होण्यासाठी. आणि एक वाटी, तुम्हाला एक सांगते, जर तुम्ही कधी पण तुम्हाला एकदम बेस्ट शिरा बनवायचा असेल ना, तर तुम्ही असं काय पण अंदाजे घेऊ नका. तुम्ही एक काम करा, मापाने घ्या. आता मी बघा एवढी वाटी रवा घेतलाय, तर एवढीच वाटी तुम्ही तूप घ्या. तर तुमचा तेल तूप मिक्स घ्या, फक्त तूप घ्या. मी फक्त तूप का नाही टाकत माहिती आहे का, कारण की मला जास्त तुपाच्या वस्तू जात नाही मला. आणि मला ते तुपाचा आणि दुधाचा खूप वास येतो, म्हणून मी जास्त तूप आणि दूध खात नाही. म्हणून मी तेल आणि तूप मिक्स करून टाकलंय. आणि एवढं वाटी भरून मी घेतलाय रवा. त्याच्यानंतर मी घेतले बघा काजू, बदाम आणि मनुके. चारोळी नाही घेतली कारण की चारोळी नव्हती. आणि केळी बघा ना, 2 केळी घेतल्या, पण एवढ्या कच्च्या आहे ना, तुम्ही बोलली नाही टाकत मी. जर तुम्हाला चांगला बनायचा आहे ना शिरा, तर तुम्ही केळी पण टाका. केळीने कसं आहे ना एकदम जरा अजून नरम बनतो शिरा. तर मी बोलली जाऊ दे आपल्याला तर एवढंच टाकायचं. तर बोलली एवढं काही जास्त टाकत नाही, तर म्हणून मी एवढं हे नाही केलं. बोलली जाऊ दे ठीक आहे, नाही चारोळी तर माझून आणा. आणि मनुके थोडेसे तेलामधून काढून घेतले आणि मग रवा टाकते. तेवढा वाटी बघा रवा, कारण की ते तेलामध्ये आहे ना मनुके चांगले होतात, त्यामध्ये जास्त चांगले फुलतात. मी आता शिरा बनवते. त्याच्यानंतर आहे ना मी हे इलायची पण साफ करून ठेवली होती बघा. तर थोडी इलायची मी त्याच्यात तेलामध्येच टाकली आहे. तो व्हिडिओ काही घेऊ शकली नाही. ती थोडीशी, कारण की ही आहे ना थोडीशी जाड आहे. तर मी इलायचीचं पावडर टाकलंय, कारण की त्याच्यातून थोडा चांगला वास येण्यासाठी. कारण की इलायची तुम्हाला माहिती आहे, त्याच्यात थोडंसं खालचं टाकून देते. बाकीची चहा पावडरच्या याच्यात टाकूया. तर बोलली अंशू पण येऊन खाईन. अंशू गेला आता बाहेर, त्याच्या काकाला सांगती आणि काकी सांगती. बोलली तो पण तो मस्तपैकी आता याला स्लो गॅस ठेवा थोडा, कारण की फास्टवर आहे ना रवा फटक्यात जळून जातो आणि मग पूर्ण ते कलर पण त्याचा नीट येणार नाही. आणि तुम्ही मापानुसार कधी पण घेतला ना तर तुमचं परफेक्ट माप आहे. आता तुम्हाला म्हणजे जर गोड कमी लागत असेल तर तुम्ही कमी घ्या, आणि तुम्हाला जास्त लागत असेल तर जास्त घ्या. साखर किती महाग झाली तुम्हाला माहितीच आहे ना. पण जाऊ दे, एवढं काय साखर मी खातो, मी एवढी टेन्शन घेत नाही. हा, असं गोड वगैरे बनवल्यावरच खाते. तर बघा मी एवढी साखर घेतली, एक वाटीला थोडी कमी घेतली आहे, कारण की आहे ना भरपूर गोड होऊन जाईल ना ते म्हणून. आणि भरपूर दिवस झाले माहिती असं आहे ना वेगळं खायची इच्छा होती. पहिली बात माझी इच्छा काय होती ती माहिती तुम्हाला खायची, मला आहे ना असं खोबऱ्याचं कीस, काजू बदाम आणि गुळ टाकून बनवायचं होतं. मला तशी चिक्की टाईप बनवून खायचं होतं. पण त्याच्यानंतर बोलली जाऊ दे, मी नंतर प्लॅन कॅन्सल केला. कारण की मी असं बोलत होते, तेवढ्यात नंतर बोलली तुम्हाला काय बनवून देऊ का. तर माझं मिस्टर म्हणतात एक काम कर, शिरा बनव माझ्यासाठी पण. तर नंतर बोलली जाऊ दे शिरा, अंशू पण खाईल, मी पण थोडासा खाईल. बोलली 2-2 बनवण्यापेक्षा मग मी तो प्लॅन कॅन्सल केला आणि बोलली आता हेच करूया. त्याला मस्त लाल होऊ द्या. जसं जसं रवा छान होतोय ना तसं तसं एवढा मस्त सुगंध येतोय माहितीये तुम्हाला. कारण की तूप मला जास्त हे होत नाही, म्हणून मी जास्त तुपाच्या वस्तू पण खात नाही. म्हणजे जाऊ द्या शिराच करूया. आणि आता अंशू गेला बाहेर, मी अंशूसाठी बिर्याणी पण बनवली होती. अंशूच आला वाटतं बघा, अंशूचं नाव घेतलं ना, अंशू आला. बेल वाजली, आता हे डान्स करते. काय
बघा आपला रवा मस्त लाल झाला. मी बोलले ना अंशू आला बघा, अंशू आला. काय खाऊन आला रे? ते इकडं आहे ना एक तिकडं तिकडं काय तिकडं पाडा साइड खाऊ गल्ली तिकडं मी मोजितो पिला, फुल चिकन, कुरकुरे, मोमोज खाल्ले. आता बघा मस्त लाल मी झाला. काकीला बोललो होता की वॉफल खा, पण काकी बोलली वॉफल नको. नीट दाखव ना, तुझा चेहरा दिसत पण नाही लोकांना, दिसत पण नाही. मी बोललो वॉफल खातो, काकी बोलली वॉफल पेक्षा मोजितो पी. मग मी मोजितो. आता मस्त पैकी आपला कलर मस्त गोल्डन कलर आला, लाल कलर नाही. आणि ना मी पाणी टाकते आता सरक, कारण मी पाणी टाकून घेते. पाण्यामध्ये पहिले शिजून घेते, मग त्याच्यानंतर दूध टाकते. आता मस्त पैकी बघा 1 ग्लास पाणी आरामशीर त्याच्यात मावलं. अंशू काय करते? वाव 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 वाव. आता मस्त पैकी त्याला आहे ना गाठा होऊ देऊ नका. कधी कधी काय होतं माहिती का, कोणाकोणाच्या पाणी टाकलं ना गाठा होऊन जातो. आता मस्त पैकी त्याला उद्या तू दूध आहे ना मी थोडंसंच टाकणार आहे. मला दूध म्हणजे माझ्या मम्मीला दूधची ॲलर्जी आहे, दुधाची ॲलर्जी आहे, म्हणून मी थोडं, मला पण खायचं आहे म्हणून दूध थोडं एकदम टाकेन, एवढंच टाकेन, जास्त नाही टाकणार. हा मग दूध काढतो मी. कुठलं दूध? बघा मस्त पैकी आता पूर्ण पाणी त्यांनी शोषून घेतलंय, पण होऊ द्यायचं. कारण की ना जेवढा तुम्ही मस्त पैकी तुमचं हे होणार ना, आता चांगला जेवढा रवा चांगला फुलेल ना तेवढा नरम होणार. बघा मी पनीर खातोय होममेड. तर बघा आता मी ना पाणी अख्खं शोषून झालं, तर त्याच्यात थोडं दूध टाकते. 1 वाटी दूध आहे ते टाकते, म्हणजे अजून नरम होईल ते. कारण की मी पूर्ण दूध टाकलं ना तर मला खायला नाही जमत. मम्मीला दूध पितच नाही. मम्मी कधी कधी नाश्ता पण करते ना, मम्मी काळा चहा पिते. ते चहा पितच नाही पहिली बात. पण जर कधी माझी इच्छा झाली चहा टोस्ट खायची, मी काळा चहा घेते. मस्त की दूध टाकलं, तेवढं दूध मस्त होऊ द्यायचं. जेवढा रवा तुमचा फुलेल ना तेवढा मस्तपैकी दिसेल तुमचं. हे माहिती आहे तुम्हाला. गॅस मी स्लोच ठेवलाय, कारण की फास्ट गॅसवर कधी पण घाईच होते. फुल गॅसवर कधीच म्हणते, फास्ट गॅसवर नेहमी घाई होते, त्याच्यात स्लो गॅसवरच बनवायचं. स्लो गॅसवर जेवढं तुमचं जेवण चांगलं बनेल ना तेवढं फास्ट गॅसवर बनत नाही, नेहमी लक्षात ठेवा. बघा आता अख्खं दूध पण आपलं मस्तपैकी हे झालंय. रवा एवढा मोकळा झालाय ना काय सांगू तुम्हाला. आता मग त्याच्यामध्ये आपण एवढी साखर घेतली होती ना, ती साखर टाकून घेऊ. कारण की साखरेला पण पाणी सुटतं ना, तर मग अजून फुलेल रवा. पहिले तर साखर माझी मस्त आली. त्याच्या इथे काजू बदाम जेवढे होते तेवढे टाकून घेऊ. आता याला मस्त हलवून 5 मिनिटं झाकून ठेवते. आपली साखर पण मस्त वितळली याच्यामध्ये. आता फक्त आहे ना 5 मिनिटं याच्यावर थोडंसं झाकण ठेवते, म्हणजे जेवढं थोडाफार ओलापणा आहे ना तो अजून फुलून येईल आणि अजून मोकळं होईल. तुम्हाला तांबा जवळून दाखवते कसं. बघा अजून तुम्हाला दिसतंय ना थोडा ओलसर आहे तो अजून. आता याच्यावर स्लो गॅस करून 5 मिनिटं झाकण ठेवते. बघा शिऱ्याचं किती मस्त वाटतंय. 5 मिनिटं ठेवूया झाकण. तुम्हाला माहिती एवढा पाऊस पडतोय ना, तरी एवढं गरम होतंय ना काय सांगू तुम्हाला. चला मग 5 मिनिटं जाऊ देऊ आपण, झाकतो पण जाऊ आपण तिकडे हॉलमध्ये. ह्या माणसाला तर तार आहे ना, ह्या माणसाला जे दिसतंय का तुम्हाला, या मेहताशिवाय काहीच दिसत नाही. 24 तास तारक मेहता लावून बसतो. 24 तास. ना हिंदी पिक्चर ना मराठी पिक्चर. बघितलं कसं कसं वाटेल बोलल्यावर. 24 तास तारक मेहता तुमच्या घरात कोण कोण बघतं नेहमी मला कमेंट करून सांगा.
हे एवढं तारक मेहता ना, तर एक एक एपिसोड मला वाटतं आम्ही 100 वेळा बघितले असतील. चला जाऊ दे, यांना तारक मेहता एन्जॉय करतो तो, पण आपला शिरा होतोय, मग भेटते तुम्हाला. शिरा पण झालेला आहे, तर आता बघूया आपण. मस्त मम्मी एकदम. हा बेटा. ती भांडा धुवून टाकला. हां ते प्रिया पाकीचा. ओके. तर शिरा पण मस्त झालेला आहे. आता मी शिरा सर्व मस्त बघून घ्या तुम्ही, दाखवते तुम्हाला, फोटो देतो. मस्त आलेला, एवढा मस्त वास येते माहिती तुम्हाला. वाव, स्मेल लय मस्त येते. आता मस्त की झालंय. आता यांना पण देते, त्याच्यानंतर अंशूला पण वाढते. बघू आता यांना देऊन, यांना आवडतो बघा. मस्त पैकी झालं. आता 2-3 प्लेट भरून घेतो, मग अंशूला पण देते. अंशूच्या डॅडीला देऊ. कसा झालाय बरं शिरा. देऊया बरं, शिरा आवडतो बरं. शिरा खाता ना तुम्ही? घ्या घ्या. हे यांचे नाटके असेच असतात. खरं आम्ही एवढं यांच्याकडे लक्ष देत नाही. हा भेटू. कसं आलंय राजू? खाऊन बघ कसं झालंय रे अंशू. माइंड ब्लोइंग. यांचे ॲक्च्युली तर कोणी चारा नाही, पण जर असलं ते पण कापून घेतील. तर मी खाऊन बघते शिरा कसं झालाय खरंच. चांगलं आहे ना. कमी गोड आहे थोडा, मीच साखर थोडी कमी टाकली. खरंच खूप छान झालाय. चम्मच पडला बा अंशू डॅडीचा. तर चला मग आता शिरा खातो. खूप छान शिरा झालाय बघा. मग खाऊन भेटतो. चला जण पण शिरा खायला. अरे पाचवा रे. खा ना. तुझ्या डॅडाच्या खाली जायला जात नाही ना गोडखा. कट्टी जा ना. कोणाशी? कुळाची. कधीपासून माझ्याशी कट्टी बसली व्हायला लागली. कसं लागतंय शिरा? शिरा कसा गोड पाहिजे होता खरं अजून थोडा. मग कट्टी तुम्हाला रात्री काल बोलली होती सायकल चालवायला नाही, आज नाही आली. कट्टी येतो. माझा पाय दुखतोय ना बेटा. उद्या नक्की नाही तुला. उद्या नक्की म्हणजे नक्की. मला आज चालवायची. डॅडीला घेऊन जा ना. मी बाहेर बसू, तू चालवतो अर्धा तास. मी रोडावर जाऊन. रोडावर जाऊ नये अगं बाई. हे तुला डेंजरस गोष्ट आहे. रोडावर नाही. त्याला मी रोज म्हणजे रोज नाही, हप्त्यातून एखाद दिवस सायकल चालवायला नाही. ते मी गाडीवर असते तर पुढं सायकल चालवतो. पण आज माझा खरंच खूप पाय दुखतो ना, मी नेत नाही आहे. तुझं माझ्याशी कट्टी आहे. शिरा चांगला होता का तेवढा तू सांगितले? चांगला होता शिरा. चला मग भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. बाय बाय तर कर. चला तुम्ही पण बनवून बघा एखाद दिवस कसं झालं शिरा. आम्ही मस्त एन्जॉय केला. भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तो पण तर बाय बाय. यांचं चालू आहे बघा तारक मेहता. आम्ही तारक मेहता लवकर सोडत नाही. तारक मेहता आम्ही म्हणतात ना, कुठं पण जायचं असलं लग्नाला पण तरी आम्ही तारक मेहता बघून जातो. एनिवे चला भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.